नमस्कार मित्रांनो, फार्मर आय डी संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे। आता फार्मर आय डी कार्ड डाउनलोड करण्यासाठी नवीन ऑप्शन हा आलेला आहे। त्या संदर्भात फार्मर आय डी कार्ड कसं डाउनलोड करायचं याची स्टेप बाय स्टेप माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या या चॅनलला लगेच सबस्क्राइब करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, सुरुवातीला तुम्हाला ॲग्रीस्टॅकच्या अधिकृत वेबसाईटवर यायचं आहे। फार्मर लॉगिन मध्ये तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड त्यासोबत कॅप्चा हे सर्व टाकून लॉगिन बटनावर क्लिक करायचं आहे। नंतर ॲग्रीस्टॅकचा डॅशबोर्ड हा ओपन होईल। या डॅशबोर्डमध्ये तुम्हाला व्ह्यू माय इन्फॉर्मेशन यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर येथे बघा नवीन ऑप्शन हा आलेला आहे। यात जनरेट अन्नदाता कार्ड हे नवीन ऑप्शन ॲड करण्यात आलेलं आहे। याच ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर येथे लँड डिटेल्स दिसेल। यामध्ये सर्वे नंबर, गावाचं नाव, फार्मर आय डी, सब डिस्ट्रिक्ट म्हणजे तालुका, जिल्हा अशी सर्व शेतीची माहिती या ठिकाणी दिसेल। यात तुम्हाला ही सर्व माहिती जर डिस्प्ले झाली तरच तुम्हाला जनरेट अन्नदाता कार्ड यावर क्लिक करायचं आहे। पण बघा, सध्या अजून तरी हा ऑप्शन ॲक्टिव्ह करण्यात आलेला नाही आहे। या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर या प्रकारची वॉर्निंग दिसत आहे, प्लीज सिलेक्ट लँड असं सांगितलं जात आहे। परंतु या ठिकाणी लँड सिलेक्टसाठी कोणत्याही स्वरूपाचा ऑप्शन वगैरे दिलेला नाही आहे। त्यामुळे आता सध्या तरी तुम्हाला फार्मर आय डी हे डाउनलोड करता येणार नाही आहे। ऑप्शन आलेला आहे परंतु तो ऑप्शन ॲक्टिव्ह नाही आहे। त्यामुळे तुम्हाला अजून तर फार्मर आय डी कार्ड हे मिळणार नाही आहेत। पण बघा, एकदा का हा ऑप्शन ॲक्टिव्ह झाला की त्यानंतर या व्हिडिओत सांगितलेल्या स्टेप फॉलो करून तुम्ही तुमची फार्मर आय डी ही जनरेट करू शकता आणि त्यासोबतच PDF मध्ये देखील ती डाउनलोड करू शकता। या संदर्भात एखादी नवीन अपडेट आली तर त्याविषयी मी तुम्हाला अपडेट देईलच। त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या या चॅनलला लगेच सबस्क्राइब करा। चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।